नमस्कार. माझे नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आलू पराठा तयार करूया. आज हा आलू पराठा मी वेगवेगळ्या पद्धतीने तयार करणार आहे. ही रेसिपी पूर्ण बघा. या परातीमध्ये मी 1.5 किलो गव्हाचे पीठ घेते. यामध्ये थोडेसे मीठ घालूया. मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आज हा पराठा मी सकाळच्या नाश्त्यासाठी तयार करत आहे. आता आपण यामध्ये 2 चमचे तेल घालूया. आता आवश्यकतेप्रमाणे थोडे थोडे पाणी घालून याचे कणिक मळूया. यामध्ये पाणी एकदम घालू नका. अगदी थोडे थोडे पाणी घालून याप्रमाणे मिसळायचे आहे. आपण चपाती करताना जसे पीठ भिजवतो त्याप्रमाणेच आजच्या रेसिपीसाठी हे पीठ मळायचे आहे. आता हे पीठ मी चांगले मळून घेतले आहे. यामध्ये चमचाभर तेल घालून पुन्हा एकदा चांगले मळून घेते. हा कणकेचा गोळा आपण 20 मिनिटे झाकून ठेवूया. 4 ते 5 मोठ्या आकाराचे बटाटे मी कुकरमध्ये उकडून घेतले आहेत. या कुकरच्या मी 2 शिट्या काढल्या आहेत. बटाटे उकडताना थोडेसे मीठसुद्धा घातले आहे. हे बघा, आता हे उकडलेले बटाटे तयार आहेत. सगळ्यात आधी आपण या बटाट्यांची साले काढूया. याप्रमाणे मी सगळ्या बटाट्यांची साले काढून घेतली. आता हे बटाटे आपण कुस्करूया. चांगले कुस्करूया, यामुळे आपल्याला लाटताना सोपे होईल. 2 चिरलेले कांदे यामध्ये घालूया. आता धने जिरे बडीशेप पावडर घालते. 1 चमचाभर हळद घालते. चवीप्रमाणे मीठ घालूया. 2 मोठे चमचे ओवा घालते. आता 3 मोठे चमचे तिखट घालते. याऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरूनसुद्धा घालू शकता. तिखट पावडरचे प्रमाणसुद्धा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता हे सगळे जिन्नस मी चांगले मिसळून घेते. आता पराठे तयार करण्यासाठी हा मसाला तयार आहे. आता आपण पराठे तयार करायला सुरुवात करूया. आता 20 मिनिटे पूर्ण झाली आहेत. हे पराठे भाजताना मी तूप वापरले आहे. तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. आता आपण पराठे तयार करूया.
हे बघा, या पद्धतीने मी सगळे पराठे तयार करून घेतले आहेत. आज हे पराठे मी लोण्यासोबत सर्व केले आहेत. याऐवजी तुम्ही लोणचे किंवा दह्यासोबतसुद्धा पराठे सर्व करू शकता. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा. ह्या रेसिपी सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.